30 लाख कर्जाच्या परतफेडीला उशीर झाल्याने हुडकेश्वर परिसरात एका साहुकाराने कर्जदार विशाल याचे अपहरण करून त्याला हातपाय बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपी प्रवीण उर्फ बालूभाऊ भुरकेवार याने साथीदार निलेश तलखंडे, निलेश नगरकर आणि राकेश अवचट यांच्या मदतीने ही घटना घडवली। विशाल याने 2022-23 मध्ये 30 लाखांचे कर्ज 60% व्याज दराने घेतले होते। त्याने आतापर्यंत ही रक्कम वसूलही केली होती, मात्र उरलेली रक्कम न मिळाल्याने प्रवीणने त्याच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा डाव रचला। त्याच अनुषंगाने अपहरण व मारहाणीची ही गंभीर घटना घडली। हुडकेश्वर पोलिसांनी 4ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असून 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। साहुकारीचा परवाना नसल्यामुळे प्रवीणवर अवैध साहुकारी कायद्याअंतर्गतही कारवाई होणार आहे। 15 तारखेला दुपारी 2 वाजताच्या दरम्यानमध्ये आम्हाला एक माहिती मिळालेली होती की एक 40 वर्षाच्या इसमाला किडनॅप केलेला आहे, गाडीमध्ये टाकून नेलेला आहे आणि त्याला मारहाण करण्यात येत आहे। अशा माहितीवरून आम्ही तात्काळ त्याची माहिती पूर्ण घेऊन आमच्या DB पथकाच्या सहाय्याने आम्ही त्यांना पकडलेलं आहे। त्या ज्याला किडनॅप केलेलं होतं त्याला सुखरूप सोडवण्यात आलेलं आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याचा जबाब घेऊन त्याने दिलेल्या तक्रारीवरून किडनॅपिंग, खंडणी असे 2 गुन्हे दाखल करून आम्ही 4 आरोपींना अटक केलेली आहे। 4ही आरोपींना आम्ही न्यायालयात हजर करून 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेली आहे। घेतलेले कर्जचं व्याज देत नाही आणि यावरून हा किडनॅपिंग झाल्याचा प्रकार प्राथमिक तपासामध्ये उघडकीस आलेला आहे आणि त्या दिशेने आम्ही तपास करत आहे। यामध्ये अवैध सावकारीचा प्रकार आहे का याबाबत सुद्धा आम्ही अधिक तपास करत आहोत आणि त्या दिशेने सुद्धा आम्ही तपास करून पुढची कारवाई करणार आहोत। पीडित 40 वर्षीय असून तो हुडकेश्वर हद्दीमध्येच राहणार आहे आणि मुख्य आरोपी प्रवीण भुरकेवार म्हणून आहे आणि तो सिरसपेठ येथील राहणार आहे आणि त्याच्यासोबत इतर 3 साथीदार होते। 4ही आरोपी आम्ही तात्काळ अटक केलेली आहे आणि पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे। पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील API चक्रे, हेड कॉन्स्टेबल मानके, बजरंग, गौरव मोते आणि थोपटे यांनी ही गोष्ट कामगिरी अगदी कमी वेळामध्ये पूर्ण केलेली आहे।